नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू साईज ब्लॉग. तर मी आज नवरात्रीसाठी चाललेली आहे पनवेलला आमदार विक्रांत पाटील यांच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी. तत्पूर्वी मिस्टरांना सांगितलं मला माझ्या मम्मीच्या घरी सोडा, कारण की मी, मम्मी आणि माझे वडील आम्ही तिघंही जाणार होतो. तर घरी पोचलेली आहे. घरातून देवी किती छान दिसते बघा मित्रांनो. उद्विता शाळेतून आलेली आहे. तिने लांबूनच मला बघितलं आणि येऊन पटकन मला अशी मिठी मारली. त्यानंतर आम्ही निघालो पनवेलला जाण्यासाठी. त्याआधी घेतलं मी आमच्या कंपाऊंडच्या देवीचं दर्शन, म्हणजेच जंक्शनची राणी. दर्शन घेतलं आणि लागलो आम्ही आमच्या मार्गाला. तर पप्पा रिक्षा चालवत होते. नंतर आम्ही पोचलो आमदार विक्रांत पाटील यांच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी. तर खूप गर्दी होती आणि वेळ झाली होती आरतीची. तर आम्ही एवढं लक्की ठरलो मित्रांनो खरंच, की आम्हाला आरतीचं सौभाग्य भेटलं. मम्मीने आरती केली पहिल्यांदा. विक्रांत दादा पाटील यांच्या आईंनी माझी ओटी भरली आणि मी घेतला त्यांचा आशीर्वाद. त्यानंतर आम्ही आलो कळंबोलीमध्ये, कारण की उद्विताला घ्यायचा होता. त्यानंतर घरी गेलो, बघतो तर ताई होती, तिला साडी नेसवत होती. मग ड्रेस आणण्याचा काही उपयोग नाही झाला. त्याच्यानंतर ताई गेली ड्युटीला आणि उद्विताचा मेकअप केला मी. उद्विताला रेडी करून झाल्यानंतर आम्ही खेळलो फुगडी आणि हा आहे उद्विताचा फायनल लुक. त्यानंतर आम्ही निघालो साईराज मित्रमंडळ कळंबोली यांच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी. देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं अजून एक ठिकाणी, ते म्हणजे धर्मवीर कामगार संघटनेच्या अध्यक्ष प्रियंका गाडे यांच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी. ठरलेल्या देवींचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मी आली घरी आल्यानंतर जराशी बसले, कारण की खूप धावपळ झाली होती माझी. त्याच्यामुळे बसले, थोडासा आराम केला आणि लागली मी माझ्या पुढच्या कामाला. सुरुवात केली माझा शृंगार काढण्यापासून, कारण की आत्ता लाईटसुद्धा नव्हती आणि खूप दमायला झालं होतं मला दिवसभरापासून. त्याच्यामुळे मला आज गावामध्ये गरबा बघायची पण इच्छा नव्हती. त्याच्यामुळे मी आता ट्रान्झॅक्शन करत मस्तपैकी चेंज केलेलं आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.